हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला तर मी तुम्हाला आज गाजरचा हलवा दाखवणार आहे. इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे, 1 वाटी दूध घेतले आणि इथे मी बदाम आणि काजू घेतलेले आहे, 1 वाटी साखर घेतली आहे आणि तूप घेतलेलं आहे. इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. चला तर मग आता आपण याच्यामध्ये तूप टाकून घेऊया. हे बघा, इथे मी 1-2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. तूप माझं घरचंच आहे. हे बघा, इथे आपण तूप गरम करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये गाजरचा हलवा हा सर्व गाजर टाकून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व गाजर टाकून घेतलेले आहे. आता याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला याला सारखं हलवायचं आहे. छान प्रकारे आपल्याला माऊसूद होईपर्यंत याला असं परतून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मी कुकर लावला आहे आता आणि नंतर मला आता भेंडीची भाजी पण करायची आहे. त्याच्यासाठी मी मिरच्या आणि भेंडी चिरून घेतलेली आहे. गॅस एकदम मी बारीकच ठेवलेला आहे. हे छान प्रकारे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुपामध्ये आपल्याला 15 ते 20 मिनटं छान प्रकारे आपण ह्याला परतून घेणार आहोत. छान परतून घेतला की आपल्याला खायलाही छान लागतो आणि चवदारही होतो. चला तर मग आता आपण हे छान प्रकारे असं परतून घेऊया. बघा, आपला कलर बदलायला लागलेला आहे गाजरांचा. हे बघा, पण गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे, मोठा करायचा नाही आहे, नाहीतर आपले गाजर सर्व करपून जातील आणि आपल्याला करपट वास लागतो. गाजराचा हलवा हा थंडीत खायलाही छान लागतो. बघा, अशा प्रकारे आता आपण याला 20 मिनटं परतून घेऊया. हे बघा, तुम्ही बघू शकता आपल्या व्यवस्थित सर्व प्रकारे आपल्या ह्या गाजरचा हलवा परतून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये दूध टाकणार आहोत. गाजरचा हलवा खायलाही छान लागतो आणि करायलाही खूप सोपा आहे आणि पटकन होतो, जास्त वेळ लागत नाही. हे बघा, आता आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊया. आता दुधामध्ये आपल्याला एक छान थोड्या वेळ शिजून घ्यायचं आहे. हे बघा, तर आपण दूध मिक्स केलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोड्या वेळ शिजून द्यायचं आहे दुधामध्ये, म्हणजे आपल्याला छान लागतो मऊ खायला दुधामुळे. आता आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे, ती टाकून देणार आहोत. आता आपण हे छान प्रकारे मिक्स करून घेऊया. हे बघा, आता आपण दूध आणि साखर मिक्स करून घेतलेली आहे. आता हा आपला छान प्रकारे तयार होईल. आता तयार झाल्यानंतर आपल्याला नंतर हे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहे. तर आपण आता याला शिजून देऊया. तुम्ही किती छान प्रकारे आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. हे बघा, एकदम छान मऊ लुसलुशीत झालेला आहे. आता आपण याच्यावर आपले ड्रायफ्रूट टाकून घेऊया. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपला गाजरचा हलवा तयार झाले आहे. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपला गाजरचा हलवा तयार झाला आहे. तर कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.